नगर परिषद निवडणूक जिल्हाधिकाऱ्यांकडून ईव्हीएम कमिशनिंग व मतदान केंद्राची पाहणी। आगामी नगर परिषद निवडणूक 2025 अनुषंगाने मतदानाची प्रक्रिया 2 डिसेंबर रोजी पार पडणार आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आयुष्यात पंडा भापरसे यांनी आज कृषी महाविद्यालयात सुरू असलेल्या ईव्हीएम कमिशनिंगची प्रक्रियेची तपशीलवार पाहणी केली। यावेळी निवडणूक निरीक्षक मिनाज गणिमुल्ला, गडचिरोली नगर परिषद निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता बेलपत्रे, जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव, नगर परिषदेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण उपस्थित होते। कमिशनिंग दरम्यान मतदान केंद्र निहाय ईव्हीएम तयार केले जात असून प्रत्येक यंत्राची तांत्रिक तपासणी, उमेदवारांची नावे व बॅलेट पेपरची अचूकता तसेच यंत्राची क्लोजिंग प्रक्रिया व्यवस्थित झाली आहे की नाही याची जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पडताळणी केली। आवश्यक त्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। वॉलपेपर डिस्प्ले, मतदान केंद्राची स्वच्छता, कर्मचारी नियोजन आणि सुविधा यांचे संपूर्ण मूल्यांकन करून मतदानासाठी सर्व यंत्रणा सज्ज करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। याच ठिकाणी मतमोजणी होणार असल्याने त्या अनुषंगाने सुरक्षेची पाहणी, उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांची व्यवस्था, पत्रकार कक्ष आणि नागरिकांच्या सोयी व स्वच्छता याबाबतही त्यांनी पाहणी केली। मतदान केंद्राची प्रत्यक्ष पाहणी। ईव्हीएम प्रक्रियेनंतर जिल्हाधिकारी पंडा यांनी शहरातील विविध मतदान केंद्रांना भेट दिली। यामध्ये महिला महाविद्यालय मतदान केंद्र, झाशी राणीनगर येथील नगर परिषद ग्रंथालय व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद शाळा या मतदान केंद्राचा समावेश होता। मतदान प्रक्रियेदरम्यान कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, प्रत्येक केंद्र सुस्थितीत व सुबकपणे कार्यरत राहावे असे सांगून या सर्व ठिकाणी असलेल्या मूलभूत सुविधांची उपलब्धता, स्वच्छता, स्वतंत्र स्वच्छतागृहे, प्रकाश व्यवस्था, पिण्याचे पाणी, रॅम्प, दिव्यांगांसाठी प्रवेश सुविधा यांची सविस्तर माहिती घेतली व आवश्यक सुधारणा विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले। ज्या ठिकाणी किरकोळ त्रुटी आढळल्या त्याबाबत त्यांनी तात्काळ उपाययोजनांची सूचना करत मतदान केंद्र पूर्णपणे सज्ज ठेवण्याविषयी भर दिला। मतदान साहित्याची वाहतूक आणि व्यवस्था। जिल्हाधिकाऱ्यांनी मतदान साहित्याच्या वाहतूक नियोजनाचा देखील आढावा घेतला। मतदान साहित्य कोणत्या वेळेत, कोणत्या क्रमाने व कोणत्या वाहनाद्वारे केंद्रावर पोहोचवायचे याबाबत सविस्तर माहिती घेऊन त्या अनुषंगाने निर्देश दिले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.